हॅलो. हॅलो. बोला ना. हा सर, कॉल केलतात ना? हा. हा सर, बोला फुटवे ना. फुटवे मस्त ते झाड म्हटलं. फोटो टाकलेत तुम्ही का? हा. एक मिनिट हा, फोटो चेक करतो. झाड निघतंय मस्त एक सारखे. किती दिवस झाले? आज 16वा दिवस आहे. 16 दिवस आहे का? हा. अच्छा अच्छा अच्छा. कार निघायला लागली बाहेर? हो, कारण आपण भर लावली होती ना. नाही तुमचं म्हणणं बरोबर होतं हा. का 12व्या 13व्या दिवशी वर निघतं. हा, मग ते जनरली साधारण 5 इंच 6 इंच माती लावतात ना, त्या हिशोबाने 16व्या दिवशी 17व्या दिवशी निघते ती. तर हो. बरोबर त्याच पोझिशनला निघली ना? हा, तेच पोझिशनला. किती टक्के सॉरी, किती तारखेला लागवड केली ती? ही 11 तारखेला. 11 तारखेला. हम्म. आज किती तारीख आहे? आज 26. 27 आहे का? 27 11 16वा दिवस आहे ना? हा. 16 दिवसात कोंब कशी जाड निघते की बारीक निघते? झाड निघते ना. जाड निघते ना? हा, मी तुम्हाला नाही का फोटो टाकले, एक मोठा सिंगलचा एक आहे बघा. हा 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 हा. त्याच्या ठिकाणी मी थोडं उकरून बघितलं. हा. ते डायरेक्ट आखे कोंब वर घेऊन निघू राहिलं. अच्छा. असं आहे. म्हणजे समाधानकारक रिझल्ट आहे का? जसं फोनवर बोललेलो आहे किंवा हा. तुम्हाला ज्या पोस्टरवर लिहिलेलं आहे की 15 ते 17 दिवसात कोंब बाहेर निघते किंवा वजन जाड कोंब निघते, तसं निघते का ते? एकदम एकदम मला रिझल्ट तुफान वाटला. आहे ना? म्हणजे जे आपण रासायनिक याच्यावर जास्त भर द्यायचो ना आपण, हा हा हा. त्याच्यापेक्षा जास्त निघाला. मुळात मेन गोष्ट हम्म. ओनली फक्त शेणखताचे, बाकी काहीच इश्यू नाही त्याला अजून. काहीच नाही ना? भेसळ काहीच डोस नाही टाकायला लावला का मी तुम्हाला? काहीच नाही. नाही ना? नाही काहीच नाही. ओके ओके ओके. एक नंबर वाटला मला रिझल्ट. आता अजून 2-3 दिवसात शक्यतो पूर्ण निघून जाईल बाहेर. हा हा हा. एक 5-1 असं. दिवसात निघेल ते? हा, 5-1 दिवसात पूर्ण पूर्ण निघून निघून. जाईल पूर्ण हो. 100%. अच्छा, मागच्या वर्षीपेक्षा रिझल्ट कसा वाटला? रिझल्ट चांगला वाटला मागच्या वर्षी मला जवळपास एक महिना होऊन 3 का 4 दिवस एक्स्ट्रा लागले होते निघता. उगायला ना? हो. आणि या अच्छा. वर्षी तरी मी मामांना बोललो होतो. हम्म. मला म्हणे तुझं लवकर नाही निघायचं म्हणे. हम्म हम्म पण मामांपेक्षा माझं लवकर निघालं, त्यांचं अजून निघालं नाही. अच्छा 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 अच्छा. म्हणजे मी त्यांचं मुळात काय झालं, त्यांच्याकडे 20-25 माणसं होते ना. हम्म. म्हणजे एसटी मुळे 10 मिनिटं बुडवायचं होतं ना. हम्म. त्यांनी ते 2 ते 3 मिनिटं बुडून लगेच जाळ्या काढल्या होत्या. तसं मी कंपल्सरी एक जाळी 10 10 मिनिटं मिनिटं. 15 मिनिटं अशी ठेवली होती. अच्छा अच्छा अच्छा. कारण माझं औषध जे 100 लिटर पाणी करेल होतं ना, हम्म. तेवढं औषध पुरं ओढून घेतलं होतं यांनी. बरोबर आळींनी. बरोबर. त्याच्यामुळे मला निघते कोंब एकदम व्यवस्थित निघाले. बरोबर ना. आता बघा तुम्ही जनरली अच्छा, मुळ्या गिळ्या काही बघितल्यात का? नाही, मुळे नाही बघितलं, उकरून नाही बघितलं. फक्त वरच्या जे त्या दिवशी तुम्हाला फोटो दाखवला ना मी, हा. त्याच्यापेक्षा जास्त मुळे निश्चित आहे. अच्छा, तुम्ही शेतात आहे का आता? नाही, मी आता घरी आलोय. हा हा हा. तिकडेच होतो, पाणी लावलं होतं काल, पाऊस झाला नॉर्मल. हा हा हा. पाणी देऊन अच्छा, जे आपले औषधं वापरले तुम्ही 4030 रुपयाचा डोस वापरला, ह्याच्यात तुम्हाला बाहेरून काही वापरायची गरज पडली का? नाही, अजून काहीच नाही. अजून काहीच नाही ना? काहीच नाही. ओके ओके. फक्त ट्रायको आणून ठेवलं होतं. हा. पण पप्पा बाहेर गेले हम्म. आणि तुम्हाला त्या दिवशी भेटलो. त्याच्यानंतर पप्पा दुसऱ्या दिवशी बाहेर गेले निघून. नंतर हम्म. माझं जरा दुर्लक्ष झालं होतं. अशी गंमत झाली. चालेल चालेल चालेल. समाधानी आहे ना मग पहिल्या डोसला? एकदम सर. म्हणजे आपलं जसं कसं नियम आहे, पहिल्या डोसला समाधानी असाल तर पुढचा डोस सजेस्ट करायचा. एकदम काहीच विषय नाही सर. म्हणजे घेऊ शकता ना तुम्ही पुढचा डोस. अजून तर नॉर्मलच निघली आहे साहेब तुमची. पुढचं म्हणजे तुम्ही आता एवढे मला औषध देन 4000 तिचं एक किट संपवून मी लगेच दुसरं किट ऑर्डर करून ठेवणार. चालेल ना. नक्कीच नक्कीच. आणि तांबट्याला आहे ना, हम्म. आज 3रा दिवस आहे. उद्या ते सोडून देतो काळूशाईन आणि ती एक बाटली. हा, फवारणी केली का? नाही फवारणी ती 8 दिवसांनी करायला लावली ना. नाही नाही नाही, फवारणी करून घ्यायची असते ना.